कांद्याची लागवड तर रोजच चालू राहणार आहे, पण आधी म्हणलं ना चकण्या मिठापुरतं आपल्या गावात ना बाजार घेऊन जावं लागतोय. नमस्कार मंडळी, सगळ्यांना जय श्रीराम. आधी म्हणलं बाजारातून ना सगळं वस्तू वगैरे घ्यावा, नंतर ना केळी घ्यावा. केळी खाल्लं म्हणजे तुमचं भाऊ आधीच तंदुरुस्त आहे बरं का. त्यामुळे केळी खाल्ले की अजून ना जास्त तब्येत होईल. आधीच 50-60 किलो वजन आहे, 90 किलो करून टाकावं म्हणलं. श्रीगोंद्याची सुप्रसिद्ध भेळ आपली त्रिमूर्ती पण घेऊन टाकली. म्हणलं चला बाजारात तेवढं घेतलं म्हणजे. आमच्या आजीबाईची मैत्रीण पण आली बरं का. आमची आजी तर सकाळीच बाजार करून ना घरी पण गेली, पण तिची मैत्रिणीतच राहिली. सोलर वगैरे म्हणलं आलं की ना चालू करून द्यावं. कसं आहे ना, लेबर पण येणार होते. मग लेबर याच्या आधी म्हणलं रान वगैरे वल्ल केलं पाहिजे ना, परत ना रानले पाणी घेतं. बोर वगैरे सगळे विहिरीमध्ये चालू केलं बरं का. दिवस पाळीची लाईट सध्या चालू आहे आपली. आता ह्या रोपाचा प्लॉट आहे बरं का आपला अर्धा एकराचा. ह्याच्यातच आपल्याला परत कांदा लावायचा आहे. यंदा ना तुमचं जवळजवळ चांगला 5 एकर कांदा लावणार आहे. लेबर वगैरे सगळीकडे ना आमच्या अण्णांची धरणं कांदा लागवड चालू आहे बरं का. आमचे लक्ष्मण अण्णा साहेब त्यांचे धरणं रोप वगैरे सगळं घेतलं. एक गोणी रोप त्यांचं उरलं ते पण आहे आणलं. रोप वगैरे आधी हातरून पाणी चालू केलं. म्हणलं चला तेवढं तरी काम करून घेऊया. यंदा ना आपली कांद्याची लागवड जवळजवळ 15 दिवस आली बरं का. लावलाय तर 5 एकर परंतु ना 15 दिवसाला लावतोय. मामाची पोरगी रोप हातरे असल्यामुळे काही विशेष नाही, पटापटा काम होत होतं आणि आपल्याला पण तेवढंच पाहिजे. संध्याकाळी घरी चाललो होतो आणि बघतो का कोणीतरी ना आपल्या इथं ना रस्त्याला ना कुत्र्यांची पिल्लं आणून सोडलीत बरं का. आता ह्या मूर्ख माणसाला मला एकच सांगायचं आहे की ना, तू कुत्र्याची पिल्लं जर गावात सोडले असतं तर काय झालं असतं. तर गुलाब भैयाने आणि मी काय ते कुत्र्यानं गावात सोडले, कारण तिथं ना त्यांना दूध तरी मिळेल. इथं ना रस्त्याला कुठं सोडले तिथं दूध नाही काहीच नाही. गुलाब भैयांची पण टोळी आली बरं का. आता ही केप आहे अजून एक अजून 2-3 भरत्यान बरं का. गुलाब भाऊ म्हणले आपल्याला ती पाईपलाईन उडी करायची, इथं उद्या ना सगळं पेटून वगैरे द्यायचं आहे. आणि ना त्या गाड्या पण बैलगाड्या, त्यामुळं ना त्याचे सगळे ठिबकचे पाईपाचे जे कॉक वगैरे आहे ते सगळे काढून घ्यायचे होते. गुलाब भाऊ तसे आमचे लय काम उशीर बरं का मित्रांनो. ह्याला कधी म्हणलं ना आपलं काम करतं, आपल्या कामावर कधी येणार नाही. आपलं घरचं काम असलं ना पळत पळत काम करतो बरं का. आमच्या आजीबाईंना पण ना किराणा बाजार द्यायचं होतं बरं का भरून. मग ना आबांकडे आलो मस्त भाई किराणा वगैरे घेतला. नगरवरून आमचे मित्र वैभव भाऊ पण आलेत बरं का. वैभव म्हणलं आता तुम्ही निसतं ना मोकार नाही हिंडायचं 2-4 दिवस आपल्याला काहीच काम नाही. वस्तीवरच्या प्लॉटवर ना भरणं होतं बरं का आपल्याला आणि इकडे आलो होतो. या गाड्यांचं चांगलं चाललंय, जाळं लागा ना काहीच व्हायना. मोकार दूर काढते यांची एक रील घेतली काढून तेवढी. आपली काय झोप पूर्ण झाली नसल्यामुळे आपण 1 तास भरच भरणं केलं बरं का. आणि 1 खांड भिजलोय फक्त, औषध वगैरे सोडलंय. चला मग तेवढं व्हिडिओला लाईक आणि फॉलो करा विसरू नका.